केला होता धबधब्याखाली जायचा. इथूनच पाणी कमी दिसतंय, ते पुढे जाऊन उपयोग. तर इथे नदीपात्रात थोडं पाणी जमलं आहे, तिकडे थोडंसं आराम करूया. 1 तासात परत आपली बस आहे. बस त्याच आलेल्या बसनं परत रिटर्न जायचं आहे. जास्त सकाळचा आला ना, सकाळचा अगदी बरोबर शिकतो मला. एक अशी गरम पाण्याची कुंड मी पहिल्यांदा सुद्धा बघितलं. ते म्हणजे तेव्हा मी मनालीला गेलो होतो आणि खीरगंगा ट्रेक केला होता. खीरगंगा ट्रेकचा वर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आता मी आलो आहे आज महाबळेश्वर दर्शन करायला. सकाळी संगमेश्वरून देवरुखसाठी बस पकडली, देवरुखवरून महाबळेश्वर. पार्किंग स्लॉट पूर्ण इथे पूर्ण स्टॉल्स आहेत. खालून जवळजवळ 400-500 पायऱ्या आहेत सुमारे, अंदाज माझ्या. आता आलो आहे, जवळजवळ अर्धा पाऊण तास लागला कंटिन्यू आलो असतं तर. देवरुखवरनं बससुद्धा आहे, बसने सुद्धा येऊ जाऊ शकते एस टीने. ज्या एस टीने आपण येतो ती जवळजवळ 2 तास इथे थांबते आणि रिटर्न त्याच एस टीने आपण जाऊ शकतो. ती जवळ 12 वाजता आलो एस टीने खालीपर्यंत देवळापर्यंत. आता 2 वाजता त्याने रिटर्न बस आहे हीच म्हणून सांगितलं. चला आता दर्शन घेऊया. मी माझी जवळजवळ 2री का 3री वेळ आहे महाबळेश्वरला यायची. पहिल्यांदा मे महिन्यात सुट्टीत जेव्हा गावी यायचो महाबळेश्वर ट्रिप व्हायचीच, म्हणजे सगळं पावस गणपतीपुळे असं. खूप वर्षांनी ते आलो. पहिल्यांदा जेव्हा यायचो तेव्हा होते धबधबा आहे जो वॉटरफॉल, इकडे आंघोळ करायचं. पण आता खूप पाणी कमी आहे. आता मी बघितलं एवढं काय पाणी इथून दिसत पण नाही. खरंच पावसाळ्यात आला की ते खूप मस्त बघायला वाटतं. आज शनिवार आहे त्यामुळे गर्दीसुद्धा आहे थोडीफार. पार्किंग मेन गेट आहे, जे पार्किंग वेटिंगची उत्तम सोय आहे. खूप मोठं असं एक मैदान आहे खाली, तिथे पार्किंग पर्सनल गाड्या किंवा मोठ्या बसेससुद्धा पार्किंग करू शकतो. धबधबा हा वॉटरफॉल आहे तो. पावसात इथे येऊन हा वॉटरफॉल बघायला मजा. आता काहीच पाणी नाही, खूप कमी पाणी कमी आहे. केला होता धबधब्याखाली जायचा. इथूनच पाणी कमी दिसतंय, ते पुढे जाऊन उपयोग. तर इथे नदीपात्रात थोडं पाणी जमलं आहे, तिकडे थोडंसं आराम करूया. 1 तासात परत आपली बस आहे. बस त्याच आलेल्या बसनं परत रिटर्न जायचं आहे. जेवणाची इथे सगळीकडे भरपूर स्टॉल्स आहेत, प्रसाद विसाद घेऊ शकता. जेवण मी बघितलं झुणका भाकर थाळी बिळी. एका स्टॉलवर तर व्हेज चायनीजसुद्धा विकत होते. तर जेवण बिवून सगळं आपल्याला इथे व्यवस्थित भेटतं आहे. एकटाच पण येऊ शकता तुम्ही बसने. प्रायव्हेट गाडी नसेल तर देवरुखवरनं बस पकडूनसुद्धा येऊ शकता इकडे. शनिवार रविवारचं आलं तर थोडीफार गर्दी भेटेल, बाकीच्या दिवशी मला वाटत नाही गर्दी असेल थोडी. कधी सोमवारची सुद्धा गर्दी असेल इकडे. या इथे थोडंसं पाणी जमलं आहे आणि पुढे एक आहे धबधब्याखाली असेल, पण धबधब्याला काय पाणी नाही. या पाण्यात थोडा टाईमपास करू, वर जाऊ, हातपाय थोडेसे धुवून देवळात जाऊन दर्शन घेऊ. महाबळेश्वरला जाऊन आलो. 12 वाजता मी काहीतरी जवळजवळ महाबळेश्वरसाठी निघालो होतो आणि 4 वाजता परत मी संगमेश्वरला आलो. 4-5 तासात तुम्ही संगमेश्वरवरून महाबळेश्वर जाऊन येऊ शकता. संगमेश्वरला आल्यानंतर मी आलो आता आरवलीमध्ये इथे एक गरम पाण्याची कुंड आहे तिथे बघायला. तिथे तुम्ही येऊन आंघोळसुद्धा करू शकता.
जर एका दिवसात येणार असाल तर मार्लेश्वर आणि आरोली दोन्ही करू शकता तुम्ही. हे गरम आहे. उन्हात ना जास्त टाकतो. जास्त लागतं. सकाळचा आलास ना सकाळचा हां हां. तर अगदी बरोबर शिकतो मला. ते गरम पाण्याचे कुंड होते तिथे बघितलं, थोडा वेळ आराम केला आणि आता निघालो. ते बोलायला जमत नव्हतं कारण तिथे कुठलं तरी कंस्ट्रक्शनचं काम चालू होतं म्हणून खूप आवाज होता. हे असे गरम पाण्याचे कुंड मी पहिल्यांदा सुद्धा बघितले. ते म्हणजे तेव्हा मी मनालीला गेलो होतो आणि खीरगंगा ट्रेक केला होता. खीरगंगा ट्रेकच्या वर पूर्ण कंप्लीट झाल्यावर तिकडे सुद्धा 2 गरम पाण्याचे कुंड आहेत. विचार करा ना, म्हणजे पूर्ण चारी बाजूने बर्फामध्ये असून सुद्धा असे 2 गरम पाण्याचे कुंड आहेत तिकडे. त्याच्यानंतर मी इथे बघितलं. आता इथून मी परत कसब्यात चाललो आहे. कसब्याला अजून काही काल बघायला भेटलं नाही, ते स्पॉट बघूया, तिथे फिरूया थोडा वेळ. नंतर मग आजचा दिवस संपूया आपण इकडेच. आरवलीवरून आता मी संगमेश्वरला आलो आहे. संगमेश्वर डेपोवरून आता आपण कसब्यात जाऊया. कसब्यात जायला रिक्षाने काय ते शेअरिंग 20 रुपये घेतात. तिकडे अजून काही बघायला ते काल राहिले होते, ते आज फिरू आपण. जाता जाताना एक मध्ये स्पॉट भेटला आहे. या साईडलाच माझं हॉटेलसुद्धा आहे, जिथे थांबलो आहे आम्ही, ते दाखवतो तुम्हाला. संगमेश्वर डेपोच्या इथेच हा नदीचं पात्र आहे. आणि हा इथे सूर्यास्त होतो आहे.